1983 एवढं मौल्यवान वर्ल्ड कप भारतासाठी कुठलंच नसतं. त्यावेळेस लॉर्ड्सच्या त्या भूमीवरती ते 6-6, 7-7 फुटाचे खेळाडू उतरायचे. ते वेस्ट इंडिजचे खेळाडू ज्यांना बघितल्यावरती देखील भीती वाटायची असे ते खेळाडू होते. त्यांचा बाउन्स सहन करायची क्षमता ही कुठल्याच प्लेअरमध्ये नव्हती. कित्येक प्लेयर्सचं त्यांनी रक्त काढलं होतं. असे ते खेळाडू होते. दैत्य त्यांना मानलं जायचं. ज्यावेळेस ते बॉलिंग करायचे, समोरच्याला घायल करायचा प्रयत्न करायचे. एवढी ती खतरनाक बॉलिंग करायचे आणि त्या बॉलर्सच्या विरोधात आपल्या भारतीय क्रिकेटरांनी जे खेळले, जे जिंकले आणि त्या लॉर्ड्सच्या भूमीवरती ते जिंकले, जिथं क्रिकेट जन्माला आला, त्या भूमीवरती 1983 साली कपिल देव हे वर्ल्ड कप जिंकले होते. ती मूव्हमेंट मित्रांनो, ज्यावेळेस आपलं BCCI एवढं श्रीमंत रिचेस्ट बोर्ड नव्हतं या जगामध्ये. आजकाल जे मागल ते BCCI देतं, परंतु त्या काळात मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या अशा सुविधा दिल्या जायच्या नाही. सगळं ते कोचलाच हँडल करायला लागायचं आणि त्या काळात वर्ल्ड कप जिंकणं, आपल्या भारतामध्ये ते वर्ल्ड कप घेऊन येणं, पंतप्रधानांकडनं ते स्वागत होणं, मित्रांनो हे वर्ल्ड कप भारताच्या इतिहासामध्ये कोरलेलं वर्ल्ड कप आहे आणि या वर्ल्ड कपसारखं कुठलंच वर्ल्ड कप होणार नाही याची गॅरंटी, वॉरंटी मी देऊ शकतो.